काळातलं मागच्या काळातलं चुकीचं माफी देणारं ही भूतकाळ म्हणजे सत्संग. आणि वर्तमान काळ सुखी व्हायचं असेल तर सेवा करा. वर्तमान काळ म्हणजे आजचा उद्या चालू असलेला. आणि उद्याच्या याच्यामध्ये सुख आनंद प्रेम पाहिजे असेल तर नामस्मरण करा. कुठलंही काम आणि कुठल्या देवाला पाया पडायला जायची गरज नाही. मी उघड बोलतोय. घरामध्ये 3.5 देव आहेत आमच्या. 3.5 मूर्त कुलवंत पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मग मुद्दाम आज साप्ताहिकी संगत आहे आपली, काय प्रचार संगत नव्हतं. आज तुमच्या घरामध्ये 3-3.5 देव आहेत. पहिले 7 संगतची आई, पहिली आई, दुसरी बहीण, तिसरी बायको आणि चौथी मुलगी. 3.5 18 वर्षापर्यंत असते ना आपल्याकडे. हे 3.5 मूर्तापैकी एक मूर्त जरी गावला, आई, बहीण, बायको किंवा मुलगी, यांना नमस्कार करून घरात जावा. काम नाही ना तर मला विचारा. आणि 4 देवी आपल्या घरात आहेत. त्याचा सासे आदर सत्कार प्रेम करूया. आणि जीवनामध्ये बाकी काय करायचंय म्हणत. हे कुठं मार्गशीर्ष मधलं पुजलं झाला, शेवटचा गुरुवार, पुढच्या गुरुवारी काय कोंबडं कापायचं आहे म्हणत. काय आम्ही जीवनामध्ये काय करतो हे कळत नाही म्हणत. गुरु दरबारामध्ये जेवढं स्वच्छ निर्भीड राहता येईल तेवढं राहावा. गुरु दरबारामध्ये ज्ञानाची अवस्था प्राप्त करा. कुणाचं काय महाराज नाही, महाराज तटत, कुणाचं तटत नाही. तुमच्या 10 रुपयाने 5 रुपयाने गुरुचं काय चालतंय. उदाहरण देऊ का त्याच्यावर नाही. दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यावर गावच्या लोकांनी सरपंचांनी ठरवलं, हो महादेवाच्या देऊळ आहे ते पूर्ण पॅक करायचं. आणि ते महादेव कशात बुडवायचा, पाण्यात बुडवायचा. मग तर पाऊस पडतो का बघा म्हटले. मग आता पाण्यात बुडवण्यापेक्षा एक म्हणला की अरे पाण्यात बुडण्यापेक्षा एक दिवस आपण त्याला दुधातच बुडूया की, म्हणजे सगळंच होतंय काम. दूध बी भारी होते, पाणी भारी होते. बरं म्हणजे प्रत्येकाने ठरवलं त्या वरल्या झरोक्यातनं काय वतायचं, दूध वतायचं. मग प्रत्येक जण निघाल किटली 2 किटल्या काय असेल ते प्रत्येक आपापल्या परीने वतायला लागली होतो त्यात. मग त्यात एक म्हातारी म्हटली, आता तेवढ्या दुधात माझं किटलीवर पाणी खपत नाही रे. आता वत्याला कोण बघणार आहे तिथं. पाळीपाळीने प्रत्येकाने वतायला लागली. वतलं प्रत्येकाने आपलं त्यात. आणि संध्याकाळी खोलायचं. आता संध्याकाळी पाटलांनी दार खोललं तर महाराज सगळं पाणी चालू त्यातनं. प्रत्येकाने म्हटलं माझं किटलीवर पाणी खपत नाही तेवढ्या दूध खुलीच वतलं. तसं महाराज या एवढ्या पैशात माझा रुपये खपत नाही रे, 5 रुपये खपत नाही रे. वाचतोय क्वाट करू महाराज. आता लक्षात घ्या, सुट्टा पैसे टाकू नका, चिल्लर मध्ये जाऊ नका. तुम्ही चिल्लर मध्येच राहावा शेवटपर्यंत. कारण गुरुच्या दरबारामध्ये सुखाची कामना पाहिजे असेल, आनंदी मुलांच्या मध्ये ती ज्ञानाची अवस्था पाहिजे असेल, ज्ञान जर प्रकट करायचं असेल तर घरामध्ये त्या स्थितीमध्ये राहावा. बाकी सगळं द्या सोडून जीवनामध्ये. महाराज काय गरज आहे, तुम्हाला गरज नाही, आज मुलांना गरज आहे तुमची. आणि मुलांना हे ज्ञान गरजेचं आहे. तुमचं सपलं आता महाराज. मुलांच्या मध्ये ती अवस्था आता यायला पाहिजे. मुलं सासू ज्ञानावरती परफेक्ट पाहिजेत. मुलामध्ये बदल. कारण मुलं आता तिथं महात्मा बोलले ना आता. कारण माझा नातू सुद्धा तिथं आता शेवेल लागलाय. खुरपं घेऊन काय ते कापतंय काय ते करायलाच पाहिजे. हो तुझं येत आहे सांगताना त्याला सांगितलं हे तुझ्यासाठी काय करायचं ते कर. कारण केलं पाहिजे आज जीवनामध्ये. त्या स्थितीमध्ये राहा, त्या स्थितीमध्ये करा. कारण गुरु हा सासे तुम्हाला द्यायला आलाय. गुरु तुमच्याकडनं काहीही नेत नाही. गुरुला काहीही कमी नाही महाराज. तुम्ही आज जीवनामध्ये त्या स्थितीमध्ये राहा. त्या स्थितीमध्ये राहत असताना जीवन सुखी करायचं काम करू नका. जीवन आनंदी करायचं काम करा. जीवन आनंदी सुखी याच्यामध्ये बदल आहे. एक उदाहरण सांगतोय, सत्य घटना आहे आत्ताची. आणि पाहिजे असेल तर तुम्ही इथं सावंतवाडीमध्ये मातोंड घोडमुख नावाचं गाव आहे. त्या महात्म्याची सुद्धा तुम्हाला जाणीव आहे. त्याचं नाव गणपत नेमन. माहित आहे तुम्हाला? हा, त्या माऊलीला पगार किती होता हे मला सांगायची गरज नाही. आज गणपतला 30,000 रुपये पेन्शन आहे. बाकीची सगळी माऊलीनं त्या तयारी सुषमानं सगळी घर बीर सगळं तयार करून ठेवलंय. घरामध्ये सुख आहे पण आनंद नाही महाराज. काय कारण? आणि तुमच्या शेतामध्ये हा आनंद मिळवायसाठी जीवनामध्ये त्या माऊलीने केलं महाराज आपलं काम.
माऊली आपलं काम करून, कारण महाराज तिला आयव मरण आलं. कसलं मरण? आयव मरण म्हणजे काय? नवऱ्याला मागे ठेवून ती गेली. ज्ञानेश्वराचा दृष्टांत देतो तुमच्या चरणावरती. ज्ञानेश्वर ज्यावेळी कुठं झाले? समाधीला चालले ना आळंदीमध्ये, त्यावेळी निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं. आणि ज्यावेळी निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं ना, त्या निवृत्तीनाथ रडले महाराज, रडले. आणि ते नामदेवाने बघितले. अभंगामध्ये आहे, नामदेव म्हणले, नाथ तुम्ही रडल्यावर आम्ही काय करायचं? म्हणले, नाथ आहे तुम्ही, आमचे गुरु, आमचे बंधू, मोठे बंधू सगळ्यांचे. म्हणले रडलो याचं कारण वेगळं आहे. म्हणले नाही, म्हणजे आम्हाला सांगायला पाहिजे. म्हणले अभंगामध्ये वर्णन आहे त्या गोष्टीचं. त्यावेळी मुक्ताईने एक अभंग दिला. मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्याशी, माशी व्याली घार झाली, देखुनी मुक्ताई आतली. पहिला शेवटचं चरण मी सांगितलं तुम्हाला. आणि ज्यावेळी निवृत्तीनाथांचं रडणं नामदेवाने बघितलं, नामदेवाने ज्यावेळी त्यांना विचारलं, त्या नामदेवाला सात संगती निवृत्तीनाथांनी सांगितलं, एवढ्यासाठी मी रडलो, मला दुःख नाही झालं, मला दुःख नाही झालं. मी रडलो एवढ्यासाठी की ज्ञान माझ्याकडूनच घेतलं आणि जे ठिकाण बघितलं त्या ठिकाणाला मात्र ह्यो अगोदर गेला आणि गुरुला मागे ठेवलं. तसं महाराज गणपत नियमन आहे ना, हा माग त्याला म्हटले तुझा प्रपंच आहे, तुझं तू कर, मी सगळं करून आता निघालो माझ्या ठिकाणाला. ही अवस्था पाहिजे महाराज गुरुच्या दरबारामध्ये. आणि त्या स्थितीमध्ये आपण राहू ना, त्यावेळी मला कुणाचा आधार आसरा घ्यायची गरज नाही. काय आपल्याकडे कोण आहे? कोण नाही आपल्याकडे महाराज. या घरची माऊली पण काय केली? सगळं महाराजांच्या ताब्यात दिली आणि गेली निघून. तुमचा प्रपंच तुम्ही बघा, माझा मी संसार केला. संसार आणि प्रपंच यातला फरक. संसार म्हणजे काय? स्वतःचं सार जाणणं, त्याला स्वयंची सार जाणणे, त्याला संसार म्हणा. आणि प्रपंच म्हणजे काय? नुसती उठा ठेव, हे उचलायचं, ते ठेवायचं, ते हे घर जुनं झालं, हे पाडायचं, दुसरं बांधायचं. त्या अगोदरच्या घरात काय भिताड सांगितली नव्हती, पलीकडे बांधले. आणि तुला काय, तुझ्या पोटात का चावाले? माणसाच्या पोटात 2 वेळा चावतंय. एक वेळ विकार असल्यावर दुसऱ्याचं शेजारीचं बरं झाल्यावर. महाराज हे टाळा, जेवढं टाळशीला तेवढं बरं आहे. कारण टाळा लावू नका, टाळा. कारण सगळ्याची जीवनामध्ये त्या गोष्टी प्राप्त करा आणि जीवन सुखी करण्याचा मार्गांना लागता आनंदी राहण्याचा शास्त्राने पूर्णपणे विचार करा. आनंदी राहणं याच्यासारखं छान पण नाही महाराज. म्हणून तुमच्या चरणामध्ये बोलावं बरंच वाटतंय. रात्रभर जर बसला तर माझं बोलणं मला सपत नाही. याचं कारण माझं ऐकतोच कोण घरात. तुम्ही बसलायचा म्हणून माझं आहे, पण तसं नाही महाराज. जीवनामध्ये त्या गोष्टी पण प्राप्त कराय. ऐशी बाणी बोले की कोई न बोले झूठ, ऐशी जगह पर बैठी की कोई न बोले झूठ. या